नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्गीकरण करणे हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. वर्गीकरण करणे म्हणजे काय तर विशिष्ट वस्तू विशिष्ट ठिकाणी योग्य प्रकारे ठेवणे म्हणजे वर्गीकरण. उदाहरणार्थ तुम्ही जर एखाद्या मॉलमध्ये फिरायला गेला असाल तर त्या ठिकाणी तुम्ही निरीक्षण केलं असेल की त्या ठिकाणी सर्व वस्तू योग्य प्रकारे ठेवलेल्या असतात. म्हणजे किचन युटेन्सिल्स वेगळ्या ठिकाणी असतात, त्याचप्रमाणे टॉयलेट सोप्स वेगळ्या ठिकाणी असतात, लॉन्ड्री सोप्स वेगळ्या ठिकाणी असतात, कॉस्मेटिक्स वेगळ्या ठिकाणी असतात, त्याचप्रमाणे खाण्याच्या वस्तू ज्या असतात त्या वेगळ्या ठिकाणी असतात. ज्याप्रमाणे आपण जीवनामध्ये वर्गीकरण करतो त्याचप्रमाणे आपल्या सजीव सृष्टीमध्ये अनेक प्रकारचे सजीव आहेत, त्यांचंही वर्गीकरण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. वर्गीकरणाची गरज काय किंवा त्याचं महत्त्व काय हे आपण आता पाहणारच आहोत. बट फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहूया वर्गीकरणाची महत्त्वाची पद्धत जी वेल ॲक्सेप्टेड आहे ती रॉबर्ट व्हिटाकर यांनी सुचवलेली 5 किंगडम मेथड पहिल्यांदा आपण पाहूया. तर या 5 किंगडम मेथडमध्ये त्यांनी सर्व प्रकारच्या सजीवांचे 5 गटांमध्ये 5 महत्त्वाच्या किंगडममध्ये मांडणी केलेली आहे. तर त्यासाठी त्यांनी काही कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात घेतलेले आहेत. तर पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स आहे टाईप ऑफ सेल. तर डिपेंडिंग अपॉन टाईप ऑफ सेल ही क्लासिफाईड द ऑर्गॅनिझम्स इंटू प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. आता पहिल्यांदा प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक म्हणजे काय समजावून घेऊया. प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये सेल जी असते तर ही जी सेल आहे याच्यामध्ये न्यूक्लियस नसतो, न्यूक्लियस ॲब्सेंट असतो. सो न्यूक्लियस ॲब्सेंट. आणि युकॅरियोटिकमध्ये मात्र न्यूक्लियस प्रेझेंट असतो, न्यूक्लियस प्रेझेंट. त्याचप्रमाणे युकॅरियोटिक सेलमध्ये सेल ऑर्गॅनलीज ह्या प्रेझेंट असतात, वेल डेव्हलप असतात, फंक्शनल असतात. एक्झाम्पल याचं सेल ऑर्गॅनलीजचं उदाहरण सांगता येईल आपल्याला मायटोकॉन्ड्रिया, त्याचप्रमाणे रायबोझोम्स, गॉल्जी बॉडी, लायसोसोम्स. तर या सेल ऑर्गॅनलीज वेल डेव्हलप असतात. अशा प्रकारच्या सेलला म्हणतात युकॅरियोटिक सेल किंवा त्या ऑर्गॅनिझमला म्हणतात युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. पण याच्या उलट जर न्यूक्लियस नसेल, फक्त जेनेटिक मटेरियल असेल इन द फॉर्म ऑफ थ्रेड, धाग्याच्या स्वरूपात फक्त जेनेटिक मटेरियल असेल, न्यूक्लियस नाही, सेल ऑर्गॅनली पण डेव्हलप नाही, तर अशा प्रकारच्या सेल असलेल्या ऑर्गॅनिझमला प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हटलं जातं. आणि याचं वेल नोन एक्झाम्पल आहे म्हणजे सगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया. आणि म्हणून त्यांचं रूपांतर केलेलं आहे एका किंगडममध्ये. तर त्या किंगडमचं नाव आहे मोनेरा. तर किंगडम मोनेरामध्ये सगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया या ठिकाणी वेगळे केलेले आहेत. त्यानंतर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये पुढे परत डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ सेल, किती सेल्स आहेत. एकच सेल असेल तर युनिसेल्युलर. बट इफ द नंबर ऑफ सेल्स इज ग्रेटर दॅन 1 देन सच ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड एज मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. तर 2 प्रकारचे परत गट पाडलेले आहेत. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, तर या सगळ्या ऑर्गॅनिझमचा एक किंगडम निर्माण झालेला आहे, तो म्हणजे किंगडम प्रोटिस्टा. यामध्ये सगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिझममध्ये फक्त सिंगल सेल असते. सिंगल म्हणजे युनी, म्हणून युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. तर सिंगल सेल असते. याचं वेल नोन एक्झाम्पल आहे अमिबा, एंटॅमिबा, प्लाझ्मोडियम. तर ही युनिसेल्युलर म्हणजे किंगडम प्रोटिस्टाची एक्झाम्पल्स आहेत. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये पुढे सेलला सेल वॉल आहे का, आणि विथ सेल वॉल असणाऱ्या ऑर्गॅनिझमचा एक गट आहे आणि विदाऊट सेल वॉल असणाऱ्या ऑर्गॅनिझमचा एक गट आहे. तर विदाऊट सेल वॉल असणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत तर दे ऑल इन्क्लुडेड इन द किंगडम ॲनिमेलिया. तर याच्यामध्ये येतात सगळे ॲनिमल्स, सगळे प्राणी यामध्ये येतात. आणि विथ सेल वॉल असलेले जे ऑर्गॅनिझम्स आहेत याचे परत पुढे 2 प्रकार पडलेले आहेत. त्यांच्या पोषणाच्या पद्धतीनुसार, त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशननुसार 2 प्रकार. ऑटोट्रॉप्स म्हणजे स्वयंपोषी आणि हेट्रोट्रॉप्स म्हणजे परपोषी. दे डू नॉट प्रिपेअर देअर ओन फूड, सो दे डिपेंड अपॉन अदर ऑर्गॅनिझम्स फॉर देअर फूड. तर यातलं वेल नोन एक्झाम्पल आहे किंगडम फंजाय किंवा फंगाय. आणि ऑटोट्रॉप्समध्ये येतात सगळे किंगडम प्लॅन्टी, यामध्ये येतात सगळ्या प्लॅन्ट्स. दोज प्रिपेअर देअर ओन फूड आणि दोज आर जनरली ग्रीन इन कलर. तर हे यामध्ये येतात. तर अशी 5 किंगडम मेथड रॉबर्ट व्हिटकर यांनी सुचवली आणि याच मेथडनुसार प्राण्यांचं वर्गीकरण, सर्व ऑर्गॅनिझमचं वर्गीकरण केलं जातं.
तर यानंतर आपण पाहूया फक्त प्लांटचं वर्गीकरण. किंगडम प्लांटी बद्दल सखोल माहिती घेऊया. लेट्स स्टार्ट द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑर ॲडव्हान्टेजेस ऑफ क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स पहिल्यांदा पाहूया. म्हणजे प्लांट क्लासिफिकेशनचे आधी महत्त्व किंवा त्याची गरज हे पहिल्यांदा पाहूया. इट मेक्स द स्टडी ऑफ ऑर्गॅनिझम्स मोर इझियर, मच इझियर. म्हणजे कोणत्याही ऑर्गॅनिझमचा जो अभ्यास आहे पूर्ण त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सचा अभ्यास आपल्याला अतिशय सुलभतेने करता येतो. सेकंडली, इट गिव्स आयडिया अबाउट इव्होल्युशनरी हिस्ट्री ऑफ डिफरंट प्लांट्स. वेगवेगळ्या प्रकारच्या प्लांट्स आहेत, कशा प्रकारे इव्हॉल्व्ह झाल्या, कशा प्रकारे अस्तित्वात आल्या, याची पूर्ण हिस्ट्री तुम्हाला पाहता येते. तुम्हाला माहिती आहे की सगळ्या प्रकारच्या ज्या काय प्लांट्स आहेत ह्या एकसारख्या नाहीत. काहींची प्लांट बॉडी जे आहेत याच्यामध्ये रूट, स्टेम आणि लिव्ज नाहीत. काहींमध्ये ते अविकसित आहेत, काहींमध्ये खूप विकसित आहेत, काहींमध्ये फळं येतात, काहींमध्ये फळं येत नाहीत. म्हणजे या अशा प्रकारच्या डिफरंट वनस्पती ज्या आहेत त्या कशा प्रकारे निर्माण झाल्या असाव्यात. तर या सगळ्यांची इव्होल्युशनरी हिस्ट्री तुम्हाला पाहता येते आणि या हिस्ट्रीवरून तुम्हाला समजतं की पहिल्यांदा अविकसित वनस्पती निर्माण झाल्या, त्यापासून थोड्याशा अल्पविकसित, त्यानंतर अतिविकसित अशा वनस्पती निर्माण झाल्या. हे सुद्धा आपल्याला क्लासिफिकेशनवरून लक्षात येतं. आणि थर्ड वन महत्वाचा बेनिफिट आहे क्लासिफिकेशनचा, तर म्हणजे इन्स्टेड ऑफ स्टडिंग अ सिंगल प्लांट, instead of studying all the plants belonging to a particular group, या ग्रुपमधल्या सिंगल प्लांटचा जरी आपण अभ्यास केला तर या प्लांटचे जे गुणधर्म असतील ते पूर्णपणे त्या ग्रुपचे गुणधर्म असतात. म्हणजे तुम्हाला ग्रुपमधील त्या संपूर्ण वनस्पतींचा अभ्यास करण्याची अजिबात आवश्यकता नाही. एका सिंगल प्लांटचा जरी कॅरेक्टरिस्टिक्सचा स्टडी आपण केला तरी त्याच्यामुळे त्या ग्रुपच्या संपूर्णपणे त्या प्लांटच्या क्लासिफिकेशनची पूर्ण तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्सची पूर्णपणे कल्पना येते. त्यामुळे या क्लासिफिकेशनचा अतिशय महत्वाचा फायदा आहे. पुढे आपण पाहूया बेसिस फॉर क्लासिफिकेशन. मग क्लासिफिकेशन करताना महत्वाचे मुद्दे काय लक्षात घ्यायचे, बेसिस काय, विच क्रायटेरिया जे आहेत हे कोणते क्रायटेरिया वापरायचे, काय आपण प्रमाण मानायचे. तर यामध्ये पहिलं म्हणता येईल आपल्याला प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ ऑर्गन्स. म्हणजे याच्यावरून प्लॅनचे दोन तुम्हाला ग्रुप पाडता येतील. जर ऑर्गन्स प्रेझेंट असतील तर त्यांचा वेगळा ग्रुप होईल आणि ज्या वनस्पतींमध्ये ऑर्गन ॲब्सेंट असतील त्यांचा एक वेगळा ग्रुप तयार होईल. म्हणजे अशा प्रकारचे क्रायटेरिया या ठिकाणी लक्षात घेतले जातात. सेकंड वन आपल्याला सांगता येईल प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यूज म्हणजे काय लक्षात घ्या आधी. कंडक्टिंग टिश्यूज म्हणजे दोन प्रकारच्या कंडक्टिंग टिश्यू आहेत, झायलेम अँड फ्लोएम. सायन्स शिकताना नेहमी आपल्याला बेसिक फार आपलं क्लिअर हवं. कंडक्टिंग टिश्यू झायलेम आणि फ्लोएम. झायलेम ह्या ज्या टिश्यू आहेत दे कंडक्ट्स वॉटर फ्रॉम रूट्स टू ऑल पार्ट्स ऑफ द प्लांट बॉडी. झायलेम ह्या पाण्याचं वहन करतात आणि फ्लोएम दोज कंडक्ट द फूड मटेरियल अँड न्यूट्रियंट्स फ्रॉम प्रिपेअर्ड बाय द प्लांट टू द अदर पार्ट ऑफ द प्लांट. तर प्लांटने प्रिपेअर केलेलं, विशेषतः पानाने तयार केलेलं अन्न इतर भागांकडे पोहोचवण्याचं काम फ्लोएम करतात. तर ज्या वनस्पतीमध्ये झायलेम आणि फ्लोएम असतात या दोघांना कंडक्टिंग टिश्यूज म्हणतात. तर कंडक्टिंग टिश्यू असणाऱ्या प्लांटचा एक वेगळा गट असेल आणि कंडक्टिंग टिश्यू नसणाऱ्या प्लांटचा एक वेगळा गट आपल्याला करता येईल. हे क्रायटेरियाज आपल्याला वापरता येतील. सेकंड वन आहे whether they bear seed or not.
whether they bear seed or not is another criteria used for the classification. म्हणजे सीड येणाऱ्या बिया देणाऱ्या वनस्पतींचा वेगळा गट होईल आणि बिया न देणाऱ्या वनस्पतींचा एक वेगळा गट तयार होईल. त्याच्या पुढे आणखी whether the seed is enclosed within the fruit. ती जी बी आहे ती फळाच्या आतमध्ये आहे का, विदिन द फ्रूट सॉरी, तर ती फळाच्या आतमध्ये आहे का, तर त्यांचा वेगळा गट होईल. आणि कधी कधी बी जी असते ती फळामध्ये नसते, बी इज नेकेड किंवा ओपन, सीड जी असते ती ओपन असते, तर त्यांचा वेगळा गट आपल्याला करता येईल. आणि त्याच्या पुढे त्यानंतर पुढे whether the seed is monocot or dicot, that is depending upon the number of cotyledon. Number of cotyledons, it is classified into monocot म्हणजे एकदल वनस्पती आणि द्विदल वनस्पती, डायकॉट. म्हणजे जर बीचे 2 भाग समान भाग झाले तर ते डायकॉट आणि 2 भाग समान झाले नाहीत तर ते मोनोकॉट. तर अशा प्रकारे हे क्रायटेरिया वापरून आपल्याला वनस्पतींचं वर्गीकरण करता येईल. प्लांट क्लासिफिकेशनचा जर आपण इतिहास पाहिला तर यामध्ये प्लांट क्लासिफिकेशनमध्ये महत्वाचं नाव येतं ते म्हणजे एक ग्रेट सायंटिस्ट थिओफ्रास्टस. त्यामुळे थिओफ्रास्टसला फादर ऑफ बॉटनी म्हटलं जातं. त्यानंतर दुसरं महत्वाचं नाव आहे ते म्हणजे कार्ल लिनियस. कार्ल लिनियस याने कोणत्याही वनस्पतींचं नाव हे 2 शब्दामध्ये सांगण्याची पद्धत शोधून काढली. त्या पद्धतीला बायनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणतात. त्यामुळे कोणत्याही वनस्पतीचं नाव शोधणं किंवा ती नावावरून वनस्पती शोधणं फार सोपं झालं, कारण प्रत्येक देशामध्ये वनस्पतीचं नाव वेगवेगळं असतं, प्रत्येक भागानुसार वनस्पतीचं नाव बदलतं. त्यामुळे पूर्ण जगामध्ये ती वनस्पती एकाच नावाने ओळखण्यात यावी यासाठी त्याने एक युनिव्हर्सल मेथड बायनॉमियल नॉमेनक्लेचर प्रत्येक वनस्पतींच्या नावासाठी वापरली. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर रोझा गॅलिका हे जे बायनॉमियल नाव आहे हे आहे इंडियन गुलाब या वनस्पतीचं. तर गुलाब या वनस्पतीचं नाव आहे रोझा गॅलिका. त्यातला रोझा जो आहे हा जीनसचं नाव आहे. जीनसमध्ये अनेक प्रकारच्या स्पेसीज इन्क्लूड असतात आणि गॅलिका त्या स्पेसीजचं नाव आहे. फादर ऑफ मॉडर्न बॉटनी असं म्हटलं जातं. कार्ल लिनियसला फादर ऑफ मॉडर्न बॉटनी. बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र. क्लासिफिकेशन मध्ये आणखी एक महत्वाचं नाव आहे ते म्हणजे आयक्लर हा सायंटिस्ट जो आहे. आयक्लर याने प्लांट क्लासिफिकेशन मध्ये क्रिप्टोगॅम आणि फेनेरोगॅम हे 2 महत्वाची सब किंगडम क्लासिफिकेशन मध्ये मांडण्याचं काम आयक्लरने केलं. क्रिप्टोगॅम मीन्स दे डू नॉट बिअर फ्रुट्स अँड फ्लावर. यांना फ्रुट्स आणि फ्लावर येत नाहीत. आणि फेनेरोगॅममध्ये द प्लांट्स दोज बिअर फ्रुट्स अँड फ्लावर, की ज्यांना फ्रूट आणि फ्लावर येतात त्यांचा एक गट त्याने पाडला. आणि थोडक्यात सपुष्प वनस्पतींचा आणि अपुष्प वनस्पतींचे असे 2 गट वर्गीकरणात आणण्याचं काम आयक्लरने केलं. ऑन द हायर लेवल ऑफ क्लासिफिकेशन प्लांट्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द प्रेझेन्स ऑफ फ्लावर. त्यामध्ये हायर लेवलला क्लासिफिकेशन करताना प्रेझेन्स ऑफ फ्लावर हा एक क्रायटेरिया लक्षात घेतात. त्यानंतर पुढचा क्रायटेरिया आहे डिपेंडिंग अपॉन द सीड. डिपेंडिंग अपॉन द सीड व्हेदर द सीड इज ओपन ऑर एन्क्लोज इन ए फ्रूट. ओपन किंवा एन्क्लोज्ड विदिन द फ्रूट, म्हणजे फळाच्या आतमध्ये बी आहे का, तर तोही क्रायटेरिया लक्षात घेतात. आणि त्याच्या पुढे सीड जे आहे तर व्हेदर इट इज डिवायडेड इंटू 1 or 2 कॉटिलिडॉन्स, तर सीडचे किती कॉटिलिडॉन होतात, किती दल होतात त्याच्यावरून पण प्रकार पाडले जातात. तर ते प्रकार आहेत मोनोकॉट आणि डायकॉट.
तर हे पुढे आपल्याला विस्ताराने पाहायचंच आहे. पहिल्यांदा आपण पाहूया क्रिप्टोगॅम्स. लेट्स स्टडी द इम्पॉर्टन्स ऑफ किंगडम क्रिप्टोगॅम्स. याच्यामध्ये येतात सर्व अपुष्प वनस्पती आणि इट इज फर्दर क्लासिफाईड इंटू 3 डिव्हिजन्स. फर्स्ट डिव्हिजन थॅलोफायटा, सेकंड डिव्हिजन ब्रायोफायटा अँड थर्ड वन टेरिडोफायटा. तर डिव्हिजन थॅलोफायटा पहिल्यांदा बघूया. डिव्हिजन थॅलोफायटामध्ये याचे महत्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. दे जनरली ग्रो इन वॉटर. दे ग्रो इन वॉटर. या वनस्पतींना थोडक्यात जगण्यासाठी पाण्याची गरज असते आणि पाण्यामध्येच त्या वाढतात. त्यानंतर दे हॅव सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. एक्झाम्पल आधी मी तुम्हाला सांगतो याच्यातलं. फॉर एक्झाम्पल आहे स्पायरोगायरा. स्पायरोगायरा म्हणजे शेवाळ तुम्ही पाहिलं असेल. फायब्रस बॉडी असते, पण ही जर मायक्रोस्कोप खाली आपण पाहिलं तर याप्रमाणे तुम्हाला हा फिलामेंट दिसेल. थोडंसं मॅग्निफाईड मी केलेलं आहे. सेल्स अशा रेक्टँग्युलर असतात. रेक्टँग्युलर सेल आणि या सेलमध्ये असं स्पायरल जे आहे, स्पायरल आहे क्लोरोफिल, क्लोरोप्लास्ट. हे स्पायरल आहे क्लोरोप्लास्ट आणि याच्यामध्ये पायरिनॉइडचे असे काही कण असतात. दे हॅव ए सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. दे हॅव सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. दे ऑल आर ऑटोट्रॉपिक. ते सगळे ऑटोट्रॉपिक आहेत. स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात. ऑटोट्रॉपिक. ऑल्सो दे मे बी मायक्रोस्कोपिक ऑर मे बी लार्ज. काही आपल्याला अतिशय लहान डोळ्यानं दिसत नाहीत, मायक्रोस्कोपिक असतात, आणि काही मात्र लार्ज असतात. दे मे बी मायक्रोस्कोपिक ऑर लार्ज किंवा दे मे बी युनिसेल्युलर ऑर मे बी युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर. म्हणजे काही त्यातल्या वनस्पती ज्या आहेत ह्या मात्र एकपेशी आहेत. एक्झाम्पल क्लायमिडोमोनास. हे शेवाळ एकपेशी आहे आणि बाकीची बरीचशी शेवाळे जी आहेत ती मल्टीसेल्युलर आहेत. एक्झाम्पल आपण पुढे पाहणारच आहोत, पण सगळ्यांमध्ये एकापेक्षा अधिक सेल्स असतात. फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक आपल्याला त्यांचं सांगता येईल. दे डू नॉट हॅव स्पेसिफिक पार्ट्स लाईक. त्यांना स्पेसिफिक पार्ट्स नाहीत. पहा, स्पेसिफिक पार्ट्स उदाहरणार्थ कोणते? रूट, त्याचप्रमाणे स्टेम, त्याचप्रमाणे लिव्स किंवा फ्लावर. ॲब्सेंट हे त्यांच्यामध्ये नसतं. तर अशा अतिशय साध्या वनस्पतींचा गट म्हणजे डिव्हिजन थॅलोफायटा. याच्यामध्ये अतिशय सिंपल वनस्पती आहेत. पहा, एक्झाम्पल जायचं म्हटलं तर पहिला आहे उल्व्हा. उल्व्हा जी आहे तर याचे युजेस आपण पाहूया. इट इज जनरली नाउ डेज यूज इन सॅलड्स अँड सूप. तुम्हाला माहिती आहे मॉडर्न जीवनशैलीमध्ये सध्या ज्या वनस्पती पूर्वी आपण खात नव्हतो त्यांचा उपयोग सुरू झालेला आहे. कारण यांच्यामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स मोठ्या प्रमाणात असतात. फायबर सुद्धा मोठ्या प्रमाणात असतात. त्याच्यामुळे यांचा वापर सध्या वाढत चाललेला आहे. तर उल्व्हा जी वनस्पती आहे इट इज जनरली यूज फॉर मेकिंग सॅलड्स अँड सूप. त्याचं दुसरं यातलं एक्झाम्पल आहे ते म्हणजे युलोथ्रिक्स. तर युलोथ्रिक्स ही मरीन एक अशी अल्गी आहे. या सगळ्यांना अल्गी म्हटलं जातं. एक मरीन शेवाळ आहे आणि इट इज यूज इन स्पेस ट्रॅव्हलिंग बाय द कॉस्मोनॉट. अंतराळवीर जे आहेत, कॉस्मोनॉट म्हणजे अंतराळवीर, तर हे स्पेस ट्रॅव्हलिंग करताना अन्न म्हणून युलोथ्रिक्सचा वापर करतात फॉर द सप्लिमेंट ऑफ फूड. म्हणजे फूडची सप्लिमेंट म्हणजे इतर अन्न खाण्याऐवजी ते हे खातात आणि यातून त्यांना बरेचसे न्यूट्रिएंट मिळतात. तर युलोथ्रिक्सचा असा उपयोग आहे. त्यानंतर पुढे आहे चेरा. चेरा जी आहे तर ही जी वनस्पती आहे ती पण याच गटामध्ये येते. त्यानंतर सर्गॅसम. तर सर्गॅसमचे अतिशय उपयोग या मेडिकल फील्डमध्ये आहेत. म्हणजे ही अँटीऑक्सिडंट आहे, बायो फर्टिलायझर आहे, इनऑक्युलंट म्हणून आहे. तसे अनेक उपयोग सर्गॅसमचे आहेत. आणि सर्वांच्या परिचयाचे आहे म्हणजे स्पायरोगायरा. तरी गोड्या पाण्यातलं शेवाळ आहे आणि हे शेवाळ अनेक लहान लहान सागरी जीवांचं महत्वाचं खाद्य आहे. स्टुडंट्स, यू मस्ट हॅव ऑब्झर्व्ड द ग्रीन व्हेजिटेशन
जनरली डेव्हलप ड्युरिंग द रेनी सीझन ऑन द वॉल्स ऑफ बिल्डिंग. म्हणजे बिल्डिंगच्या भिंतीवरती हिरवट असा गालीच्या गवताचा तयार झालेला तुम्ही पाहिला असेल. इट इज नथिंग बट द प्लांट मॉस ऑर फ्युनारिया. तर तो जो भिंतीवरती वाढणारा असा हिरव्या रंगाचा गालीचा आहे ते जे गवत आहे तर हे आहे मॉस म्हणजे फ्युनारिया ही वनस्पती. तर फ्युनारिया बिलॉंग्स टू नेक्स्ट डिव्हिजन ब्रायोफायटा. तर ब्रायोफायटा मधील आणखी वनस्पती आहेत मार्कॅन्शिया, त्याचप्रमाणे अँथोसिरॉस अँड थर्ड वन रिक्शिया. तर या बऱ्याचशा वनस्पती तुम्हाला जंगलामध्ये सापडतील. तर या वनस्पती ज्या आहेत त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे द ग्रुप ऑफ दिस प्लांट इज एम्फिबियन. दिस प्लांट्स आर एम्फिबियन्स. एम्फिबियन म्हणजे थोडक्यात यांना पाण्याची गरज आहे आणि जमिनीची सुद्धा गरज आहे. बिकॉज दे जनरली ग्रो इन मॉइस्ट सॉइल बट रिक्वायर वॉटर फॉर रिप्रोडक्शन. म्हणजे दमट जागी ते वाढतात पण रिप्रोडक्शनसाठी मात्र त्यांना पाण्याचीच गरज असते म्हणून त्यांना एम्फिबियन. ऑल्सो द प्लांट्स आर थॅलॉइड. ह्या ज्या प्लांट्स आहेत ह्या थॅलॉइड आहेत. थॅलॉइड म्हणजे या प्लांटमध्ये तुम्हाला सेपरेट असं रूट सापडणार नाही, स्टेम सापडणार नाही, लीव्ह सापडणार नाहीत. पूर्ण प्लांट एकसारखी दिसते. असं वर्गीकरण असे वेगवेगळे पार्ट दिसत नसल्यामुळे अशा प्लांट बॉडीला थॅलॉइड म्हणतात. प्लांट बॉडी इज थॅलॉइड. त्याचप्रमाणे मल्टीसेल्युलर आहे, अनेक सेलची मिळून बनलेली असते. अँड दे आर ऑटोट्रॉपिक. ते स्वतः तयार करतात. सो दे लुक ग्रीन इन कलर. त्यामुळे सगळ्या वनस्पती ग्रीन दिसतात तुम्हाला. कारण ऑटोट्रॉपिक वनस्पती असतील त्यांच्यामध्ये क्लोरोफिल असतं, क्लोरोप्लास्ट असतं आणि ते हिरव्या रंगाचं असतं. त्यामुळे स्वयंपोषी वनस्पती नेहमी हिरव्या कलरच्या दिसतात. त्यानंतर दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. रिप्रोडक्शनची पद्धत काय? दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. म्हणजे यांच्या कॅप्सूलमध्ये कॅप्सूल समजा हा याप्रमाणे ही वनस्पती असते अशी आणि या ठिकाणी अशी टोकाला कॅप्सूल तयार होते. व्हेन द कॅप्सूल बस्ट झाल्यानंतर छोटे छोटे असे पार्टिकल्स बाहेर पडतात. या पार्टिकलला म्हणतात स्पोर्स. आणि हे व्हेन द स्पोर्स लँड्स ओव्हर सम मॉइस्ट पार्ट किंवा मॉइस्ट सॉइलवरती ते किंवा मॉइस्ट पार्टवरती लँड झाल्यानंतर ते जर्मिनेट होतात. त्यामुळे या पद्धतीला, या प्रकारच्या रिप्रोडक्शनच्या पद्धतीला म्हणतात स्पोर फॉर्मेशन. तर थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगता येईल दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. आणि नेक्स्ट वन, दे डू नॉट पजेस रूट, स्टेम अँड लिव्स. डू नॉट पजेस, या वनस्पतींना रूट, स्टेम आणि लिव्ज नसतं. दे डू नॉट पजेस रूट, स्टेम अँड लिव्ज अँड फ्लावर. तर यांना हा असा कोणताही प्लांट पार्ट नसतो. इन्स्टेड दे पजेस, मग त्यांच्याकडे काय असतं तर दे पजेस रूट लाईक पार्ट, त्याला रायझॉइड म्हणतात. स्टेम नसतं, त्याचे असतं स्टेम लाईक पार्ट. खोडासारखा दिसणारा पार्ट असतो पण खोड नाही. आणि लीफ लाईक पार्ट, पानासारखा दिसणारा पार्ट असतो पण पान नाही. असे कोणतेही ट्रू पार्ट त्यांना नसतात. त्यांना रूट लाईक पार्ट असतो, मुळासारखा दिसणारा, त्याला रायझॉइड नाव आहे. स्टेम लाईक पार्ट आणि लीफ लाईक पार्ट. आणि त्याचप्रमाणे दे डू नॉट पजेस कंडक्टिंग टिश्यूज ॲब्सेंट. झायलेम आणि फ्लोएम या ज्या अन्न आणि पाणी वाहून येणाऱ्या टिश्यूज आहेत तर या कंडक्टिव्ह टिश्यूज आर ॲब्सेंट. तर या यांच्यामध्ये आढळत नाहीत. अँड द थर्ड अँड द लास्ट डिव्हिजन इज द डिव्हिजन टेरिडोफायटा. डिव्हिजन टेरिडोफायटा आता आपण पाहूया. तर याच्यामध्ये तुमच्या परिचयाच्या वनस्पती ज्या आहेत म्हणजे नेफ्रोलेपिस म्हणजे नेचे, हे या डिव्हिजनमध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं. तर यांची पहिल्यांदा काही कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. तर फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला म्हणता येईल दे पजेस वेल डेव्हलप रूट, स्टेम अँड लिव्ज. वेल डेव्हलप रूट आहे, स्टेम आहे अँड लिव्ज आहेत. या वनस्पती
आधीच्या 2 डिव्हिजनपेक्षा जास्त विकसित आहेत. त्याचप्रमाणे दे पजेस सेपरेट कंडक्टिंग टिश्यू. सेपरेट कंडक्टिंग टिश्यूज. कंडक्टिंग टिश्यूज कोणत्या 2? झायलेम आणि फ्लोएम. तर झायलेम आणि फ्लोएम, जलवाहिनी आणि रसवाहिनी, ह्या दोन्ही प्रकारच्या कंडक्टिंग टिश्यू त्यांच्यामध्ये आढळतात. आणि थर्ड कॅरेक्टरिस्टिक आपल्याला सांगता येईल, दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. ह्या सुद्धा वनस्पती स्पोर्स तयार करतात. तर जनरली दिस स्पोर्स आर लोकेटेड ॲट द पोस्टिरियर सरफेस ऑफ देअर लिव्ज. पानाच्या मागच्या बाजूला हे स्पोर्स असतात आणि हे स्पष्टपणे आपल्याला दिसतात. जेव्हा वनस्पती मॅच्युअर होते तेव्हा स्पष्टपणे दिसतात आणि या स्पोर पासून नवीन प्लॅन्ट तयार होते. सो दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. तर या पद्धतीला असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतात, अलिंगी प्रजनन म्हणतात. आणि याचप्रमाणे दे ऑल्सो रिप्रोड्यूस बाय झायगोट फॉर्मेशन. झायगोट पण तयार करतात. झायगोट तयार करण्यासाठी मग मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांच्यापासून झायगोट तयार होतो आणि जेव्हा मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट पासून नवीन वनस्पती तयार होते तेव्हा त्याला म्हणतात सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर या दोन्ही प्रकारे ते रिप्रोडक्शन करतात. आणि याची वेल नोन एक्झाम्पल्स आहेत नेफ्रोलेपिस, त्याचप्रमाणे मार्शिलिया, टेरिस, ॲडियांटम, इक्विसेटम, सिलॅजिनेला अँड लायकोपोडियम. तर या बऱ्याच वनस्पती ह्या ऑर्नामेंटल वनस्पती आहेत. बागेमध्ये, गार्डनमध्ये जनरली तुम्हाला या वनस्पती आढळतात. तर ही तिसरी डिव्हिजन टेरिडोफायटा. म्हणजे इथेच तुम्हाला लक्षात येत असेल पहा की इव्होल्युशनरी हिस्ट्री जी आहे म्हणजे कशा प्रकारे उत्क्रांती झाली. सर्वात प्रथम थॅलोफायटा गट की ज्यामध्ये अतिशय साध्या प्रकारच्या वनस्पती, थोड्याशा विकसित म्हणजे ब्रॉयफायटा गट आहे आणि त्यापेक्षा अधिक विकसित तर तो गट आहे टेरिडोफायटा. म्हणजे क्लासिफिकेशनवरून आपल्याला इव्होल्युशनरी हिस्ट्री सुद्धा आपल्याला प्लॅन्टची पाहता येते.